काल राज्यसभेची निवडणूक घोषित झाली. येणाऱ्या काही दिवसात विधान परिषदेची निवडणूक देखील घोषित होते. या पार्श्वभूमीवर उभाटा गटाचे खासदार जनाब संजय राऊत असा दावा करतायत की उद्धवजी ठाकरे यांना पुन्हा एकदा विधान परिषदेवर संधी मिळावी आणि जोपर्यंत काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरेंना पाठिंबा देत नाही तोपर्यंत उद्धवजी ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाऊ शकणार नाहीत आणि यासाठी उद्धवजी ठाकरे उभाटा गट काँग्रेसचं लांगुल चालन करण्याचा प्रयत्न करते. हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला. शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतान या खलनायकासोबत गेली, परंतु उद्धवजी ठाकरे या विरोधात चकार शब्दानेही बोलले नाही. कारण हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात उद्धव ठाकरे बोलले असते तर काँग्रेसनं उद्धवजी ठाकरे यांना विधान परिषदेत पाठिंबा दिला नसता. खुर्ची मिळण्यासाठी, विधान परिषदेची आमदारकी मिळवण्यासाठी उद्धवजी ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करतायत. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना झाल्यानंतरही उद्धवजी ठाकरेंना चकार शब्द काढावासा वाटला नाही. कारण आपण चकार शब्द काढला तर काँग्रेस आपल्याला उद्या आमदारकीसाठी पाठिंबा देणार नाही आणि विधान परिषदेमध्ये आपल्याला जाता येणार नाही. खुर्चीसाठी लाचारी पत्करण्याचं काम उभाटा गटाच्या माध्यमातून केलं जातं. वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आज असते तर निश्चितपणे उद्धवजींना जाब विचारला असता की तुम्ही हर्षवर्धन सपकाळाच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन का केलं नाही. जोडे मारो तो सोडा, साधं ट्विट उद्धवजी ठाकरेंनी केलं नाही, आदित्य ठाकरेंनी केलं नाही, संजय राऊतांनी केलं नाही. ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. खरं तर संजय राऊत पत्रकार परिषदेमध्ये सांगत होते की भारतीय जनता पार्टी सोबत आम्ही जाणार नाही. ती पत्रकार परिषद संपण्याच्या आत चंद्रपूरमध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर बसला. संजय राऊतांना एवढंच सांगायचंय की तुम्ही काँग्रेसचं लांगुल चालन करत बसलात, त्यामुळे तुम्हाला राज्यसभा मिळेल, उद्धवजी ठाकरेंना विधान परिषद मिळेल, पण सर्वसामान्य सच्चा शिवसैनिक जो वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मानतो तो शिवसैनिक कधीही तुमच्या सोबत राहणार नाही. तुम्ही काँग्रेसचं लांगुल चालन केलं, त्यामुळंच त्यावेळेला 40 आमदारांनी एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीची साथ दिली आणि खरी शिवसेना आपल्या सोबत आणली. चंद्रपुरात देखील तेच झालं. तुम्ही काँग्रेसचं लांगुल चालन करतायत, तुम्ही काँग्रेसची चाकरी करतायत, त्यामुळं चंद्रपुरामध्ये काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही ही भूमिका चंद्रपुरातील नगरसेवकांनी घेतली आणि चंद्रपुरातील नगरसेवक स्वाभिमानानं हिंदुत्ववादी विचारासाठी भारतीय जनता पार्टीच्या सोबत आले. संजय राऊत तुम्ही काँग्रेसची धुनी दूध बसा, तुम्ही काँग्रेसची चाकरी करत बसा. सर्वसामान्य सच्चा निष्ठावंत शिवसैनिक हा भारतीय जनता पार्टीच्या सोबत कालही आहे, आजही आहे आणि उद्याही राहील. संजय राऊतांनी आज महाराजांची जयंती आहे त्यानिमित्तानं शिवस्मारक जे घातलं होतं त्याची आठवण करून दिली. भाजपला कदाचित त्याचा विसर पडला असावा. फ्रान्सचे अध्यक्ष यांनी गेटवे ऑफ इंडिया दाखवलं, मात्र अजून स्मारक होतं. भारतीय जनता पार्टीला छत्रपती शिवाजी महाराजांचा कधीही विसर पडत नाही. उद्धवजी ठाकरे यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा विसर पडतो. संजय राऊत तुम्हाला शिवाजी महाराजांचा विसर पडतो. अरबी समुद्रामध्ये स्मारक झालं पाहिजे ही भारतीय जनता पार्टीची भूमिका होती, परंतु आपल्या सर्वांना कल्पना आहे की हे प्रकरण कोर्टामध्ये गेलं, कोर्टामध्ये याला स्थगिती मिळाली, त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक अरबी समुद्रामध्ये होऊ शकत नाही. काही कथित पर्यावरणवाद्यांनी या शिवस्मारकाला विरोध करण्याचा प्रयत्न केला, कोर्टामध्ये धाव घेतली. CRZचा कायदा, कोर्टामध्ये सुरक्षा, समुद्रामध्ये सुरक्षा राहील का, ते पुतळा सुरक्षित राहील का, ते स्मारक सुरक्षित राहील का, असे प्रश्न उपस्थित करून कोर्टामध्ये धाव घेतली. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रामध्ये होऊ शकत नाही हे वास्तव आहे.
परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ल्यांचं पुनर्जीवन करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील सरकारनं केलं. ज्या पद्धतीनं अनेक गडकिल्ल्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण होती ती हटवण्याची कामं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने केलं. आणि आज आपण बघतो की जे छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे स्मारक आहेत ते गडकिल्ले आहेत आणि ते गडकिल्ले अतिक्रमण मुक्त करून सुरक्षित त्याचं सुशोभीकरण करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या सरकारने केलंय. त्यामुळं संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्यापेक्षा भारतीय जनता पार्टी आणि महायुती सरकारनं ज्या पद्धतीनं अफजल खानाच्या त्या स्मारकापासून ज्या पद्धतीनं प्रतापगडावर अतिक्रमण करण्यात आलं होतं ते अतिक्रमण हटवण्याची हिंमत महाविकास आघाडीनं कधी केली नव्हती, काँग्रेसनं कधी केली नव्हती. ती हिंमत भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सरकारने केलंय. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक प्रत्येक गड किल्ल्यावर अभिमानानं आणि त्यांचा वैभवशाली इतिहास पुढच्या पिढीला कळावा यासाठी प्रयत्न करणारं महायुतीचं सरकार आहे. शरद पवार कधी भाजप सोबत जाणार नाही असं मी ठाम विश्वासाने सांगतो असं संजय राऊत म्हणतात. संजय राऊत, तुम्ही तुमचे चंद्रपुरातील नगरसेवक हे भाजप सोबत जाणार नाही असं म्हणत होते. साधे चंद्रपुरातले नगरसेवक तुम्हाला ऐकत नाहीत. माननीय शरद पवार साहेबांबद्दल तुम्ही बोलू नका. तुम्ही पवार साहेबांची प्रवक्तेगिरी स्वीकारलेली आहे का? तुम्ही उभाटा गट सोडून शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रवक्तेपद स्वीकारलेलं आहे का की तुम्ही शरद पवार साहेबांच्या वतीने बोलतायत? पवार साहेब भारतीय जनता पार्टी एनडीए सोबत यायचा का नाही याचा निर्णय त्यांना स्वतंत्रपणे घ्यायचा आहे. परंतु तुम्ही असं सांगतायत की शरद पवार साहेब महाविकास आघाडीमध्ये आहेत. परंतु महाविकास आघाडी तरी आहे का हे संजय राऊत यांनी स्पष्ट केलं पाहिजे. महाविकास आघाडीचं अस्तित्व विधानसभेच्या निवडणुकीनंतर पूर्णपणे संपलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच अस्तित्वात नाही. त्यामुळं त्या महाविकास आघाडीमध्ये ना काँग्रेस तुमच्यासोबत उरली आहे ना माननीय शरद पवार साहेब तुमच्यासोबत उरलेत. तुम्ही कितीही दावा करत असतात की शरद पवार हे महाविकास आघाडीमध्ये आहेत, परंतु येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला त्याची कल्पना येईल. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची काल भेट झाली. या भेटीनंतर संजय राऊतांनी टीका केली. ते म्हणाले की महाराष्ट्राशी आणि मराठी माणसाची बैमानी केलेले एकनाथ शिंदे आहेत. महाराष्ट्राशी आणि मराठी माणसाशी सर्वप्रथम बैमानी कोणी केली असेल तर ते उद्धवजी ठाकरे यांनी महाराष्ट्राशी आणि मराठी माणसाची बैमानी केली. 2019ला महायुती म्हणून उद्धवजी ठाकरे यांनी देवेंद्रजींच्या सोबत निवडणूक लढली. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती होती. युती म्हणून आम्ही जनतेची मतं मागितली. परंतु फक्त आणि फक्त मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी भारतीय जनता पार्टी आणि देवाभाऊंच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम उद्धवजी ठाकरे तुम्ही केलं. त्यामुळं महाराष्ट्रात बैमानीला सुरुवात कोणी केली असेल तर ते उभाटा गटानं आणि उद्धवजी ठाकरे यांनी केली. महाराष्ट्रामध्ये पाठीत खंजीर खुपसण्याची परंपरेला सुरुवात कोणी केली असेल तर उद्धवजी ठाकरे तुम्ही केली होती. मराठी माणसाची बैमानी केली आणि काँग्रेसचं लांगुल चालन करून काँग्रेसच्या सोबत जाऊन सत्तेमध्ये बसलात हे महाराष्ट्राने बघितलंय. आणि तुमच्या याच धोरणाला कंटाळून एकनाथजी शिंदे यांनी खरी शिवसेना, जी शिवसेना तुम्ही काँग्रेसच्या दावणीला नेऊन बांधली होती, ती शिवसेना काँग्रेसच्या दावणीची सोडून भारतीय जनता पार्टी आणि एनडीए मध्ये घेऊन आणण्याचं काम एकनाथजी शिंदे यांनी केलं. त्यामुळं बैमानीची भाषा संजय राऊतांनी करू नये, खंजीर खुपसण्याची भाषा संजय राऊतांनी करू नये, कारण ते उद्धवजी ठाकरे यांना लागू होतं. भिवंडीमध्ये कपिल पाटील यांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण आम्ही त्या प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहोत. भिवंडीमध्ये आम्हाला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक इतर कुठल्याही पक्षात जाणार नाहीत आणि कुणी अशा पद्धतीनं काही करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे पक्ष पातळीवर त्याची दखल घेईल, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. हर्षवर्धन सकपाळ शिवाजी पार्क येथे आले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करायला. मात्र
हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर जाऊन नाक घासून माफी मागावी, कारण छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण देशामध्ये एकमेव आहेत. त्यांची तुलना इतर कुणाशीही होऊ शकत नाही. खलनायक असलेल्या टिपू सुलतानशी तर कधीही त्याची तुलना होऊ शकत नाही. हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जाऊन नाक घासून माफी मागितली पाहिजे, तरच त्यांना महाराष्ट्र माफ करेल. यापुढे जिथे जिथे हर्षवर्धन सपकाळ जातील तिथे त्यांना अशाच पद्धतीनं पळ काढावा लागणार आहे. कारण ज्या टिपू सुलताननं हिंदूंची मंदिरं लुटली, हिंदू आया बहिणींवर बलात्कार केले, अशा टिपू सुलतानची तुलना हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुम्ही केली. त्यामुळे तुम्हाला यापुढे देखील असाच पळ काढावा लागणार आहे. उद्धव ठाकरेंना विधान परिषद द्यावी ही शिवसेनेसाठी अनेक महत्त्वाची बाब असेल असं राऊतांचं म्हणणं आहे. पण संख्याबळही उद्धव ठाकरेंसमोर एक मोठं चॅलेंज आहे असं वाटतं. निश्चितपणे उद्धवजी ठाकरे यांची संख्या बघता 20 आमदार आहेत त्यांचे. त्यामुळं उद्धवजी ठाकरे एकट्याच्या जीवावर विधान परिषदेमध्ये जाऊ शकत नाहीत. त्यांना विधान परिषदेमध्ये जायचं असेल तर काँग्रेसची गरज लागणार आहे. त्यामुळेच उद्धवजी ठाकरे काँग्रेसचं लांगुल चालन करतात. हर्षवर्धन सपकाळ ज्या पद्धतीनं टिपू सुलतानशी तुलना करत होते, एरवी उद्धव ठाकरे रोज 4 पत्रकार परिषद घेत होते. निवडणुकीच्या काळामध्ये दर तासाला ट्विट करायचे, पत्रक काढायचे. 5 दिवस झाले हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य आलं, चकार शब्दांनी त्यांनी विरोध केला नाही. कारण त्यांना माहिती आहे की काँग्रेसची जोपर्यंत आपण मदत घेऊ शकत नाही तोपर्यंत विधान परिषदेवर आमदार म्हणून जाऊ शकत नाही. एक काळ होता उद्धवजी ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी काँग्रेसची मदत घेतली. दुर्दैव उद्धवजींचं असं आहे की आता साधी आमदारकी मिळायला देखील स्वतःच्या उभाटा गटाच्या जीवावर उद्धवजी ठाकरेंना साधी आमदारकी देखील मिळत नाही. त्यासाठी आपला पक्ष, आपला अजेंडा पुन्हा एकदा काँग्रेसच्या दावणीला त्यांना बांधावा लागतोय. 2 दिवस झाले चर्चेचा विषय आहे तो एफडीए मधलं तत्व जे सरकारची जो प्रतिमा मलिन करत आहे. जिरवळांचं सांगणं आहे की बाबा मला याची कल्पना नाही आहे, पण जे नवनवीन व्हिडिओ येतात त्याच्यामध्ये त्यांचे पीएस, त्यांचे कार्य स्टाफ सगळं दिसून येत आहे. सरकार म्हणून या सगळ्या गोष्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. निश्चितपणे ज्या पद्धतीनं एफडीए मधल्या काही अधिकाऱ्यांच्या लाचखोरीचा प्रकार तेही मंत्रालयामध्ये समोर आला, तो अतिशय गंभीर आहे. अशा पद्धतीनं लाचखोरांवर कडक कारवाई केली पाहिजे. या सरकारमध्ये भ्रष्टाचाराला थारा नाही. ज्या पद्धतीनं मंत्रालयामध्ये बसून लाचखोरी करण्याचं काम, जनतेची कामं करायची नाही आणि पैसे घेत लाचखोरी करण्याचा प्रयत्न करायचा आहे, अशा अधिकाऱ्यांवर निश्चितपणे कडक कारवाई केली जाईल. आणि भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सरकारमध्येच अशा पद्धतीनं मंत्रालयामध्ये लाचखोरी करणाऱ्यालाही आम्ही सोडत नाही हे दाखवून देण्याचं काम महायुती सरकारने केलंय. की आमच्या सरकारमध्ये मंत्रालयामध्ये बसून काही लोक लाच घेण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांनाही सोडणार नाहीत, त्यांच्यावरही आम्ही कारवाई करू, हेच या माध्यमातून दाखवलंय. त्यामुळं यापुढे सगळ्यांना हा एक इशारा आहे की तुम्ही आधी जनतेची कामं करा. जनतेची कामं हेच प्राधान्य आहे. तुम्ही लाचखोरी करत असाल तर तुम्हाला निश्चितपणे शिक्षा होणार. भाजपमध्ये काही मोठे संघटनात्मक फेरबदल होते अशी चर्चा समोर येते. मंत्रिमंडळामध्ये सुद्धा बदल होईल. रवींद्र चव्हाणांना कॅबिनेटमध्ये घेतलेले होतात. भारतीय जनता पार्टीमध्ये तुर्तास कुठलेही फेरबदल होणार नाही. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीची अतिशय सक्षमपणे वाटचाल सुरू आहे. आपण बघितलं की माननीय रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत प्रथम क्रमांकाने विजयी झालो. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. आजपर्यंत महायुतीनं आम्ही 25 महापालिका जिंकलेल्या आहेत. त्याच्या आधी नगरपालिका, नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी क्रमांक 1चा पक्ष झालाय. संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वात आमचा पक्ष पुन्हा एकदा क्रमांक 1चा पक्ष झालाय. त्यामुळं अशा पद्धतीचे कुठल्याही फेरबदलाचे
चर्चाही नाही, त्याचा काही संबंध देखील नाही. राज्यसभेची आता निवडणूक होते. भाजपमध्ये देखील असं एक सूर आहे की आता निष्ठावंतांना न्याय द्यायला हवा. काही नावं चर्चेत आहेत, त्यांना उमेदवारी मिळू शकते असं म्हटलं जातं. त्यामध्ये विनोद तावडे यांचं नाव आघाडीवर असल्याचं कळतं. भारतीय जनता पार्टीमध्ये राज्यसभेची निवडणूक असू द्या, विधान परिषदेची निवडणूक असू द्या, विधानसभेची निवडणूक असू द्या, केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड नावाची एक रचना असते. त्यामध्ये या नावाची चर्चा होते आणि त्यात चर्चा होऊन त्या नावांवर शिक्कामोर्तब होतो. तो अधिकार ना मला आहे ना इतर कुणाला आहे. त्याबद्दलचा योग्य वेळी योग्य निर्णय केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाच्या माध्यमातून घेतला जाईल आणि जसा तो निर्णय येईल त्याची माहिती आम्ही तुम्हाला देखील देऊ. खूप खूप धन्यवाद. शाहू महाराजांनी एक विधान केलेलं आहे, ते मला सांगा. म्हणजे असं म्हटलंय की टिपू सुलतानावरून शाहू महाराजांचं मोठं विधान आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊनच टिपू सुलतान काम करत होते. खरं तर शाहू महाराजांना देखील माझी नम्र विनंती आहे की आपण इतिहास बघावा, इतिहास तपासावा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत टिपू सुलतान सारख्या खलनायकाची तुलना करू नका. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. हिंदवी स्वराज्य आणि या देशामध्ये पहिल्यांदा भगवा फडकला पाहिजे आणि तो भगवा फडकवण्याचं स्वप्न प्रत्येक माणसामध्ये जागृत करणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. तर टिपू सुलतान हे मंदिरं लुटणारे होते. ज्यांनी मंदिरं लुटली, ज्यांनी हिंदू आया बहिणींवर अत्याचार केले, असा टिपू सुलतान छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श कसं काय घेऊ शकतो? या टिपू सुलताननी आपल्या असंख्य आया बहिणींवर अत्याचार केल्याचे पुरावे आहेत, इतिहास आहेत. असंख्य मंदिरं भग्न केली, तोडली, हे इतिहासामध्ये नोंदवलं गेलेलं आहे. जो छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानतो तो कधीही मंदिरं तोडत नाही, कधीही आया बहिणींकडे वाकड्या नजरेनं बघत नाही. माननीय शाहू महाराजांना माझी नम्र विनंती आहे की आपल्याला कोणीतरी चुकीची माहिती दिली असेल, चुकीच्या त्या माहितीच्या आधारे आपण बोलत असाल तर कृपया इतिहासाची पानं पुन्हा एकदा चाळून बघा. टिपू सुलतानचा इतिहास हा काळा इतिहास आहे. टिपू सुलतानचा इतिहास हिंदूंना लुटणारा, हिंदूंवर अत्याचार करणारा, हिंदूंची मंदिरं उद्ध्वस्त करणारा आहे. त्यामुळं अशा इतिहासात नालायक असलेल्या टिपू सुलतानचा उदो करणं थांबवलं पाहिजे. अजित पवारांचे पुत्र जय पवार यांनी BRS विमान कंपनीवर बंदी घालली, त्यासोबतच या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे. तसंच विमान अपघातामध्ये ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही याच विधानावर त्यांनी शंका सुद्धा उपस्थित केली. जय पवार यांनी जे प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नांची उत्तरं निश्चितपणे मिळाली पाहिजे. अजितदादांच्या अपघातानंतर महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालंय. हा अपघात का झाला, कसा झाला याची संपूर्ण चौकशी केंद्राच्या एजन्सीकडनं, राज्याच्या एजन्सीकडनं, या दोन्हीकडनं केली जाते. या प्रकरणामध्ये जे काही सत्य आहे ते बाहेर आलं पाहिजे. जय पवार यांना या संदर्भात प्रश्न पडलेत, ते प्रश्न अतिशय रास्त आहेत. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं देखील तातडीने मिळावी अशी आमची अपेक्षा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.